साष्टांग दंडवत आहे, कृपया माझा ऐका. कारण मी पहिल्यापासून खरी बोंब मार एकच उदाहरण देतो की 70 वर्षात मोदी देशावर आपल्या फक्त 54 लाख कोटी खर्च होत. 70 वर्षात. 12 वर्षात मोदीने ते 2,54 लाख कोटी केलेले. परत 70 वर्षात ज्या 54 लाख कोटी खर्च होतं त्यात आमची धरणं झाली, इस्रो झालं, ITI जो देशाचा विकास झाला त्या 54 लाख कोटीचा. आणि आता 200 लाख कोटीत काय झालं सांगा विकास. ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणणार. ते इन्फ्रास्ट्रक्चर काय आमच्या ताटात पडतं का? आम्हाला धरणं पाहिजे, शेतीचा विकास पाहिजे, आमचा शेतीप्रधान देश आहे, आम्हाला सार्वजनिक उद्योग पाहिजे, ते सगळ्यांनी विकले. म्हणजे ज्या 54 लाखात आम्ही बांधलं होतं ते यांनी विकलं, ते वेगळंच आहे. जे आमच्या रोजगार साधन होते यांनी विकलं. जे आमचे सगळे लघु आणि बाकी उद्योग होते ते सगळ्यांनी बरबाद केले, नोटबंदी करून, जीएसटी करून. आणि ते सगळे उद्योग मोठ्या उद्योगपताच्या कशात घातले. म्हणजे स्मॉल उद्योग काय करायचे, कंपोनंट करून मोठ्या कंपनीला विकायचे. आता मोठी कंपनी सगळं करते आणि यांना घरी बसवलं. त्यांची एम्प्लॉयमेंट पण गेली, त्यांचा रोजगार पण गेला. टोटल देशाला भिकारी केलं. त्याच्या बाई दुसरं काही नाही. आमची संपूर्ण अर्थव्यवस्था 100% ढासळलेली आहे. इथपर्यंत काय वाद नाही. पण का ढासळली? तर मग टिळक, सावरकर, गोळवलकर वाचा. त्यांचं म्हणणं आहे आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे भारतीय 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. ती जर थेरी आपण घेतली तर मोदीने तो अजेंडा 100% राबवलेला आहे. सगळं विकलं, रोजगार काढून घेतले. नोटबंदी, आता नोटबंदीच्या वेळी ज्या करन्सी होती त्या कितीतरी पटीने नोटा आता बाजारात सर्क्युलेशन मध्ये, काळा पैसा कितीतरी पटीने. कशाची नोटबंदी केली? किंवा जीएसटी चे दर सगळे त्यांना मागे घ्यावे लागले. राहुल गांधी पहिल्यापासून सांगत होते मी राहुलचा नाही, काँग्रेसचा नाही, तरी सुद्धा जे आहे खरं ते खरं आहे. ऐकलं नाही यांनी. आता ती जीएसटी थोडी मागे घेतली, त्याच्या जाहिरातीवर जेवढे पैसे खर्च केले आम्ही जीएसटी मागे घेतली तेवढे लोकांना मिळाले पण नाही त्याची माफी. तेव्हा मूळ मुद्दा आहे यांना देशाला बर्बाद करून सोडायचं. कारण तुम्हाला फक्त 2 वेळच्या जेवणावर ठेवायचं. आता इथून पुढे आपण बाकी चर्चेला सुरुवात करू. आम्हाला रशिया रुपयात स्वस्तात तेल देतो. ते तेल त्यांनी आम्हाला दिलं का नाही दिलं? त्यांनी ते अंबानीला दिलं. आणि रुपयात घेतलेलं तेल रुपयात ते अंबानीने त्याचं शुद्धीकरण करून परदेश विकलं. आम्हाला त्याला फायदा काय झाला? इराण आम्हाला रुपयात तेल देत होतं, रुपयात. अजून त्यांचे 60,000 70,000 कोटी रुपये आमच्या बँकेत पडलेले आहेत इराण. नंतर वेनेझुएला, बाकी कोणी ट्रम्पने फतवा काढला की तुम्ही फक्त अमेरिकेतून तेल घ्यायचं. आमचा राज्यकारभार ट्रम्प चालवतो का मोदी चालवतो? आणि तसं झाल्यानंतर हे ट्रम्पचं सगळं ऐकून आता त्यांचाच प्रवक्ता तो गेला होता अमेरिकेत, काय नाव त्यांचं, माधवन. तो सांगला आम्ही तुम्हाला सगळं सरेंडर केलं तर तुम्ही आम्हाला त्रास देताय. तिथे जाऊन बोललाय की आम्ही तुम्ही सांगितलं तेल बंद केलं, लोकांचे तेल खरेदी केले, आम्ही टेरिफ तुमचा सहन केला. आता जो टेरिफ आमच्यावर बसवला त्याला आमचे शेतकरी बरबाद होणार. आमच्याकडे अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर, 5 एकर वाले शेतकरी आहेत. त्यांच्याकडे 5,000 एकर, 10,000 एकर वाले शेतकरी आहेत अमेरिकेत. त्यांच्या शेतात ट्रेन जाते, तिथून वरून तो ट्रेन आमच्याकडे येतो. तो ट्रेन जर तो माल आमच्याकडे आला आणि आमचा त्यांच्याकडे जायचं असला 18%, त्यांचा आमच्याकडे त्यांच्यावर टेरिफच नाही. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देश स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे असा नेता कधी देशाने बघितला नाही की ज्याने स्वतःच्या स्वार्थासाठी देशाचं बर्बादी केली. कशी केली? त्यांचा स्वार्थ काय आहे? एपिस्टीन फाईल आहे. त्यांचा स्वार्थ काय आहे? अदानी विरुद्ध क्रिमिनल केस आहे. आणि अदानीचे पैसा म्हणजे कोणाचा पैसा? मोदीचा पैसा आहे, भाजपचा पैसा आहे. म्हणजे अदानी म्हणजे देश, असं यांनी हे समीकरण मांडले अनेक गाढवांनी. आणि एपिस्टीन फाईल मोदीचा जर आपण लहानपणापासून इतिहास बघितला, जाऊ दे लहानपण, मोदी काही नसताना आनंदीबेन पटेलचा नवरा अडवाणीला पत्र लिहितो, वाजपेयीला पत्र लिहितो की माझी बायको यांनी पळवली. म्हणजे यांचा सगळा इतिहास चारित्र्यहीन. एपिस्टीन फाईल काय? त्याचा कळस आहे. मी तर असं म्हणेल की तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर एपिस्टीन फाईल अण्णा हजारेच्या आंदोलनापूर्वीच यांनी कॅप्चर केली होती एपिस्टीनला. कारण तो जो हार्दिक पुरी आहे त्याची रिटायरमेंट होती आणि त्यानंतर तो एपिस्टीनच्या नादी लागला. तो होता मनमोहन सिंगने नेमलेला अमेरिकेचा अम्बॅसेडर. पण माणसाला गद्दार कसं करायचं हेच यांच्याकडून शिकावं. आणि त्याने एपिस्टीनचं मदत घेऊन अंबानी याला मोदीला मदत केली. बाकी अनिल अंबानी किरकोळ आहे. त्यामुळे आता काय झालंय की इतका अर्थव्यवस्था कशी कोलमडली तर त्या 2 कारणासाठी यांनी नेतन्याहूला भेटले इस्रायल जाऊन की ट्रम्पला सांग माझ्याबद्दल. कारण ट्रम्प आणि नेतन्याहू जगजाहीर आहे. आपल्या खेड्यातल्या भाषेत एका टिंबटिंबने करतात, एवढी त्यांची मैत्री आहे. त्यामुळे काय झालं की तिथे गेले. मी त्याच्यावर खूप व्हिडिओ काढलेले आणि त्याचे मला 20, 25 लाख व्ह्युअर्स आहेत. मी असं म्हटलं की इस्रायलला जाण्याचं कारण काय? आणि आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होणार, इराणशी युद्ध सुरू होणार. जर नेतन्याहूने याला सांगितलं असेल की उद्या मी इराणवर हल्ला करणार आहे तर मोदीची अवकात काय? कशाचं नेतन्याहूचं मित्र होतं, कशाला गेलास? आणि जर सांगितलं असेल तर मोदी गद्दार, इराणची गद्दारी आहे, देशाची गद्दारी. आणि मग तिथून हे सगळं रामायण सुरू झालं अर्थव्यवस्थेत. नाही पण मोदी आणि भाजप तर म्हणत होतं की त्या युद्धाचा किंवा आखातामध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्याचा भारतावरती काय परिणाम होणार नाही वगैरे. ते तर म्हणणारच ना, ते तर म्हणणार. सांगा ना दुसरं कारण काय? दुसरं तर पहिली ती इकॉनॉमी द्यायला आलेलीच होती. इस्रायल जाण्यापूर्वी काही इकॉनॉमी चांगली नव्हती. आता दररोजची या गोष्टीची किल्लत आली ना.
सिलेंडर नाही, पेट्रोल डिझेल नाही, आणि दररोज कंपन्यांना म्हणे 1000 कोटीचा तोटा होता. मनमोहन सिंगच्या काळात डिझेल पेट्रोल काय स्वस्त होतं, तरी त्यांनी ते 60च्या आत ठेवलं होतं, 60 पर्यंत. त्यावेळी सुद्धा कंपन्यांना तोटा येत होता, सरकार भरत होतं. आता सरकार आपल्यासाठी काहीच करायला तयार नाही जनतेसाठी. तुम्ही बाहेर पडलात की पैसे. मी आता बघतो पोलिसांना, मी विचारतो की अरे गरीब त्याला 2 व्हीलर 3 व्हीलर कशाला अडवता. मी माझी गाडी थांबून त्यांना विनंती करतो पोलिसांना. ते म्हणजे आम्हाला ठरलेला कोटा आहे, आम्हाला द्यायचं. त्यामुळं कोणाला द्यायचं कोटा, हे गरिबांचे पैसे लुटून कोण खातंय. मग आता ही अर्थव्यवस्था ओढून कशी घेतली, तर इराणचं तेल घ्यायचं बंद केलं जे स्वस्तात होतं, रशियाचं तेल घ्यायचं बंद केलं जे स्वस्तात होतं, व्हेनेझुएलाचं तेल घ्यायचं बंद केलं, ते अमेरिकेनेच घेतलं. का बंद केलं? ट्रम्प त्यांचा बाप आहे मोदीचा. मोदी ट्रम्प सांगतो म्हणून घ्यायचं नाही. आमच्या शेतकऱ्यांचं टेरिफ 0 केलं आणि त्यांच्या शेतकऱ्यांचं टेरिफ वाढवलं. आमचा जर माल तिकडे जायचं असेल त्याला 18%, 50% काय टेरिफ आहे, आणि त्यांच्या याचं तर आमच्याकडे 0 टेरिफ आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्व बाजूने भिकारी जाऊ. इकॉनॉमी डब झाली नाही, काय प्रोडक्शन नाही, एम्प्लॉयमेंट नाही, महागाई वाढलेली आहे. आणि आता तर कारण मिळालं की होमरूज रूट बंद आहे. होमरूज रूट बदलून चायनाचं तेल जाते, रशियाचं तेल जाते, इराण त्याला अडवत नाही, कारण ते मित्र आहेत. त्यांनी काही माणुसकी म्हणून ते म्हणतात की भारतीय जनता आमची आहे म्हणून आम्ही काही सोडलं, पण भारतीय नेते जर त्यांच्या विरुद्ध गद्दारी करतायत तर मग दुसरा मार्ग काय? म्हणजे आजच्या परिस्थितीला बाकी मागचं आपण सोडून देऊ. आज मोदीला जे सांगायची वेळ आली फॉरेन एक्सचेंज वाचवा, मोदीकडे एकही गोष्ट अंगावर परदेशातली नाही त्यांनी सांगावं. मोदीच्या अंगावरचा चष्मा, मोदीच्या अंगावरचं जे काही आहे ते कुठल्या देशातलं आहे ते शहानिशा झाली पाहिजे. मोदीच्या गाड्या कुठल्या देशातल्या आहेत? आपले सगळे पुढारी अँबॅसेडर वापरायचे. हो, नेहरू सगळे अँबॅसेडर वापर, ज्यांनी देशाला हजारो कोटीची प्रॉपर्टी दिली. त्यांच्या वडिलांनी मोदीला नेहरू दिली, स्वतः नेहरू दिली. त्यावेळी नेहरूने 300 कोटीची प्रॉपर्टी देशाला दिली. त्यांनी काय केलं? यांनी देशाला विकेल लावलं. नेहरू फॅमिलीने किती करप्शन केलं असतं, आज 300 कोटीची किती पैसे झाले. आणि जर आता करप्शन केलं असतं तर मोदी शहाने त्यांना सोडलं असतं. तर अशा परिस्थितीमध्ये यांनी ओढून घेतलेले हे संकट आहे. फॉरेन एक्सचेंज वाचवा, कशासाठी वाचवा? तर बॅलन्स ऑफ पेमेंट बिघडलेलं आहे, यांचे डॉलर संपलेले आहेत. मोदीची त्याचा सोन्याचा म्हणजे एक वेळ आपण आखातामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यातून पेट्रोल, डिझेल, गॅस ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याची किल्लत आहे हे एक मान्य करू शकतो, कारण ते येतच नाहीये भारतामध्ये, क्रूड ऑइलच येत नाहीये. परंतु सोन्याचा काय संबंध आहे? सोनं खरेदी करू नका वर्षभर. अरे बेटा संकेत, सोनं सुद्धा परदेशातून येतं आणि परदेशी चलन त्याला लागतं. आपल्याकडे येतं, आपल्याकडे कुठे? आपण परदेशातून सोनं विकत घेतो आणि आपल्या देशात आपल्या मंदिरात जेवढं सोनं आहे तेवढं अमेरिकेत नाही, रशियात नाही, कोणाकडेच. आणि घरात आहेच. आपल्या देशात जेवढं सोनं आहे, आता सोनं म्हणजे काय? अनुत्पादक आहे. त्याचा काय उपयोग नाही. त्याचा उपयोग नाही. डेड इन्व्हेस्टमेंट आहे. पण लोक का करतात? दॅट इज गॅरंटीड रिटर्न आहे. जेव्हा कधी विकायचं तेव्हा पैसे मिळतात. आणि देशातल्या जनतेला कोणी शिकवलंय की देशासाठी सोनं घेऊ नये, देशासाठी त्याग करायचा? कोणी शिकवलं? ते ज्याला लालबहादूर शास्त्री गेले, नेहरू गेले, बाकी सगळे गेले, हे स्वतः दररोज चेंज करतायत. त्यांनी घेतलेलं विमान जगातल्या किती नेत्यांकडे हे विमान? अमेरिका, रशिया, 2 लोकांकडे असेल. आमचा सर्वात देश म्हणजे मानव विकास निर्देशांकामध्ये आम्ही सर्व बाबतीत निश्चित, सर्व बाबतीत पाकिस्तानच्या पेक्षा कमी, बांगलादेशपेक्षा कमी. आणि आमचं विमान अमेरिकेच्या प्रेसिडेंट बरोबर, आमचा खर्च अमेरिकेच्या प्रेसिडेंट पेक्षा जास्त. आमचे दुबईला एकदा जाऊन 1 तासाकरता जाऊन आले ते पंतप्रधान कुठेही खर्च करतात, हॉटेलवर कशाचा खर्च करतात. त्यामुळं तुम्ही अर्थव्यवस्था ढासळायला कारणीभूत असल्यामुळं नकरास्रू डालताय आता की आता फार तुम्ही काळजी घ्या. आम्ही काय काळजी घेणार? जो हौद से गई वो गुंसे आएगी. आणि हे सगळं करत असताना निर्लज्जपणे, साळसूदपणे देशाला त्याग करायला सांगायचं. तुम्ही काय त्याग केला? आतापर्यंत तुम्ही काय त्याग केला? तुम्ही खोटं बोललात. नाही, आता तुम्ही मंदिरातल्या सोन्याचा उल्लेख केला म्हणून की असं म्हटलं जातं की भारतातल्या जेवढे मंदिर आहेत आणि त्या मंदिरांमध्ये जेवढं सोनं आहे ते अमेरिकेकडे पण नाहीये. म्हणजे एका देशाकडे, एका बलाढ्य देशाकडे पण तेवढं मोठं सोनं नाहीये तेवढं मोठ्या प्रमाणात. मग जर आता त्याग करण्याचीच वेळ आहे आणि हा फॉरेन एक्सचेंज वाचवायचा असेल तर मग मोदींनी मंदिरांना का आव्हान करू नये की तुम्ही तुमच्या जवळचं असलेलं सोनं बाहेर काढा? एकदम बरोबर बोलला तू, बरोबर बोलला. मी तर असं म्हणतो की मंदिरातले सोनं पण यांनी पळवलं, जिथे पितळ ठेवलं. यांनी रिझर्व्ह बँकेचं सोनं पळवलंय. रिझर्व्ह बँकेचं सोनं ठेवावं लागतं ते सुद्धा यांनी पळवलेलं आहे. यांनी देशाला सर्व अर्थाने भिकारी केली. आणि आता सालसूदपणे सांगतात त्याग करा. आमच्याकडे त्याग करायला आहे का? आम्ही 2 वेळचं जेवण जेवून म्हणजे तुम्हीच आम्हाला 2 वेळच्या जेवणावर आणलेले, तेव्हा त्याग काय करायचा? त्याग ज्यांनी करायचा त्यांनी सगळं आवडून बसलेले आहेत. सगळी देशाची संपत्ती अंबानी अदानीला दिली. आणि गोळवलकर तेच सांगतो की सगळी संपत्तीचं कॉन्सन्ट्रेशन करा, सगळ्या बाकी जनतेला गरीब ठेवा, म्हणजे ते स्वर्ग नरकात 33 कोटी देवात अडकतील आणि आपलं राज्य अबाधित राहील. हे गोळवलकरांच्या कोणत्या पुस्तकात लिहिलंय? बंच ऑफ थॉट वाचा, वी आर नेशनहूड वाचा. आणि अरे त्यांची तर भाषणं इतकी, गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी भाषण केलं की आमच्या बीजाचं भारत झाल्याशिवाय तर नसलं म्हणजे भारत सुधारणार. आणि त्यासाठी आम्ही केरळामध्ये नमुद्री ब्राह्मण ठेवलेले आहेत. प्रत्येक लग्न झालं त्याची पहिले त्या बाजू
पहिली 16 दिवस त्यांना मंत्री ते बाकीचं गोळवलकर तर विचारूच नको. टिळक तर काय म्हणायचे, तुम्हाला कशाला जायला पाहिजे विधानसभेत आणि राज्यसभेत आणि लोकसभेत, तुम्ही नांग राखा, शिंप्याने शिंपी काम करावं, नांग शेतकऱ्याने नांग टाकावं, तेल्याने ते गाडी चालवावं. आणि सावरकर तर सावरकर तेच म्हणतात. त्यामुळे म्हणून टिळक, सावरकर, गोळवलकर वाचल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारणारच नाही, कारण आणि तो वाचला पाहिजे. सर्वात तुम्हाला डिस्टर्ब करतो. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज देशाची संपत्ती सगळी मुठभरांच्या ताब्यात देऊन, आमचे सगळे उद्योग काढून घेऊन, आमची सगळी नोकऱ्या काढून घेऊन, आमच्या सगळ्या प्रकारच्या सवलती काढून घेऊन, प्रत्येक गोष्ट आम्हाला विकत देताय तुम्ही. रस्त्यावर गेलो तर टोल आहे, पोलीस आहेत, कॅमेरे लावलेत, कधी आमच्याकडून गाडी जाते लगेच नंतर नोटीस 1000 भरा, 2000 भरा, दंड थोडा नाहीये, 500च्या खाली दंडच नाही. तू एक विचार कर, ज्या रिक्षावाल्याला दररोज 500 रुपये मिळत नाही, त्याला 500 रुपये दंड काय होत, तो काय करतो, तडजोड करतो, घे बाबा 100 रुपये घे, 200 रुपये घे, करप्शन वाढतो त्याने. हा. आणि नाही पण ठीक आहे की देशासाठी त्याग करायची वेळ आली आहे, तर सामान्य माणूस कधी मागे राहिलेला नाहीये. म्हणजे अगदी हरित क्रांती असेल किंवा त्याच्या अगोदरपासून 67 लाल बहादूर शास्त्रींच्या सरकारपासून शास्त्री पाटील धोतर स्वतः शिवायचे, त्यांच्याकडे गाडी नव्हती, ते पंतप्रधान झाले तरी गाडी नव्हती, आणि ते जेव्हा जनतेला सांगत होते एक दिवस जेवू नका, स्वतः ते पण जेवायचे नाही. ही जी त्यांची दाखवायचे दात आणि खायचे दात एकच होते, यांचं सगळंच वेगळं आहे. नाही ठीक आहे, तो एक मुद्दा आहे आणि त्याच्यावरती सर्वच जण बोलतो. परंतु 1 वर्षासाठी जर सामान्य माणसाला देशासाठी त्याग करायचा झाला तर काय हरकत आहे? आणि हा त्याग करून वर्षभर कुणीही सोनं खरेदी केलं नाही, कुणीही विदेश यात्रा केल्या नाहीत, वर्क फ्रॉम होम केलं, इंधन वाचवलं, तर हे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हे 1 वर्ष पुरेसं आहे का? किंवा 1 वर्षाचा एवढा त्याग करणं योग्य आहे? अरे बेटा, सोन्यावर हिऱ्यावर काम करणारे 25 लाख तरी कामगार आहे, कमीत कमी 25 लाख आहे. मेले ना ते, तुम्ही जर सोन्याचे व्यवहार केले नाहीत तर ते मेले, त्यांनी कुठे जायचं? तेव्हा हे कसं आहे की प्रत्येक व्यापारावर माणसं अवलंबून आहे, आणि प्रत्येक, आणि तुम्ही जर सगळ्यांना सांगितलं त्याग करा, त्या काय तुम्ही 5 किलो धान्य देता, त्याच्यात काय जेवण होत नाही, आणि कोणाला देतो तुम्ही काय सराफाला देणार नाही, तुम्ही ते रेशन कार्ड कुठलं असतं ते असेल त्यातच देणार. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट यांनी काय केलं, जो देश उभा होता तो देश मोडून काढला. आणि मोठं आता इलेक्शन मध्ये किती पैसे खर्च करतात, कुठून आणतात, खर्चच काढतात. बिहार मध्ये किती पैसे खर्च केले, बंगालमध्ये किती पैसे खर्च केले, आणि सगळ्या निवडणुकीच्या यंत्रणा, तिथं असं म्हणतो ईव्हीएम आणि चुनाव आयोगची मदत आणि सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद, या 3च गोष्टी त्यांची सत्ता आहे. 2014ची असो तर 2019ची असो, 2021ला पुलवामा काय. पाटील साहेब, तुम्ही ज्या न्यायपालिकेवरती आरोप करत आहात त्या न्यायपालिकेचा तुम्ही देखील एकेकाळी भाग राहिलेला आहात. बरोबर. मी आता माझी प्रौढी होती, हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या घरी प्राईम मिनिस्टर गेला, जायला गैर काही नाही. त्यावेळेस त्यांनी 10-5 जजेस बोलवायला पाहिजे त्याच आरतीला, की भैया प्राईम मिनिस्टर बोलतोय. माझ्या घरी असा एक मुख्यमंत्री येऊ घातला, मी त्याला घरी नाही येऊन दिलं, पण तिसऱ्याच्या घरी 4-5 जजेस घेऊन भेटलो, की बहुजन समाजासाठी काय करतो, भेटलं मी पण मी भेटताना 4-5 जजेस घेऊन गेलो, एकटा नाही भेटलो. म्हणलं तू लबाड आहेस, तुला मी एकटा भेटणार नाही. तर ते करू शकत होते ना. आमच्या वेळेला अशी ताकद नव्हती कोणाची, की कुणी जर म्हटलं याच्यात निरोप आहे, तुम्ही म्हणायचं अरे आपण ते ईश्वर आहोत, ईश्वराला कोण निरोप देणार, तुम्ही ते जजेस जीवन देतात, ते गप्प बसायचे. किंवा मग मुसलमान आला तर त्यात ती भाषा बोलणं बरं नाही, पण लांड्याला ताणलं पाहिजे म्हणायचं. अरे असं काय बोलताय तुम्ही, ईश्वराच्या खालोखाल आहात, आपल्या पुढे सगळे समान आहेत. त्यामुळे ज्युडिशरीचे रोग मला माहिती आहेत, पण ते रोग आम्ही चालू दिले नाही. कोणाला पॉलिटिशियनला शिक्षा करायची असायची, कधी कधी 25-30 वर्षापूर्वीच्या नॉमिनल करप्शनच्या केसेस, मार्केटिंग कमिटी वगैरे, माझ्या बरोबरच्या ब्रदरजी म्हणायचं नाही याला प्रॉसिक्यूट केलं, याला शिक्षा केली पाहिजे, लगेच शिक्षा करतो. आणि तो स्वतः इतका करप्ट होता की मी वकील असताना मीच काही लोकांना सांगितलं जा तो पैसे घेऊन जजमेंट देईल तुम्हाला, त्याने दिलं की नाही पैसे पार्टी. न्यायपालिकेमध्ये कसं काम चालतं, न्यायपालिका भ्रष्ट आहे का किंवा सत्तेच्या बाजूने झुकले का, हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. ती वेगळी स्वतंत्रपणे तुम्हाला न्याय संस्था आठवण करून दिली, आम्ही न्याय संस्था अशी चालवली, आम्ही अशीच चाललो. आम्ही नवीन जज झाल्याबरोबर आम्हाला मोठे मोठे वकील भेटायचे, पालखीवाला, नरीमन, कंपन्यांचे शेअर्स घ्या, म्हणजे मग त्या कंपनीची बॅटर आली की संपलं ना. तर मी म्हणायचो बाबा मी शेतकरी माणूस आहे, शेतमजूर होतो, मला शेअरचं काय, आम्हाला सगळं हे उपजत माहिती होतं की हे काय कोणी आम्हाला शिकवायची गरज नव्हती. आम्ही कुठल्या कंपनीचा शेअर घेतला नाही, आम्ही कुठल्या म्हणजे आम्ही कधी 5 स्टार मध्ये गेलो नाही. कोणी सांगावं की कोळशेवाडला 5 स्टार मध्ये बघितलं, मुलाबाळांचं शक्य नाही. पगार होतच नाही. पगार किती होता आम्हाला? 3,500. आम्ही जेव्हा अपॉइंट झालो तर 3,500, आणि जेव्हा सोडली नोकरी तेव्हा 12,000. त्यामुळं माझं पुण्याचं घर होतं, राहतं घर, मी मुंबईला आलो ते भाड्याने दिलं, मी 10,000 रुपये ते यायचे, 3,500 ते व्हायचे, असं ते भागवायचं आम्ही संसार. तो काय जज म्हणून आम्ही पैशाची नाही गेलो, सॅक्रिफाईस म्हणूनच गेलो होतो. तेच सॅक्रिफाईस आता पुन्हा एकदा करण्याचं आवाहन
आवाहन जे आहे ते सरकारने केलेलं आहे, प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये विशेष करून पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं शक्य होतं, मग ते पैशाचा वापर केला असेल, आणखीन काही गोष्टी केल्या असतील, परंतु ते सगळं केल्यानंतर आता प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलंय की सगळी पाच राज्याची इलेक्शन संपल्यानंतर आव्हान आहे. ते तोच माझा मुद्दा आहे की हे आव्हान खरंच म्हणजे जसं म्हणतात की कथनी आणि करणी याच्यामध्ये अंतर स्पष्टपणाने दिसतोय. म्हणजे अगदी सर्वच राजकीय पक्षांनी त्यावरती आक्षेप घेतलेला आहे. अगदी राज ठाकरे यांची पण एक पोस्ट आलेली आहे की तुम्ही स्वतः रोड शो करताय, तुमचे मंत्री मोठमोठे ताफे घेऊन फिरतायत आणि तुम्ही जनतेला सांगताय की इंधन वाचवा वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होताना दिसत आहेत. परंतु आता ह्या संकटातून देश कसा पुढे जाणार आणि हाच एकमेव मार्ग आहे का की लोकांनी त्याग करावा आणि सरकारने काहीच करू नये, हाच एकमेव मार्ग आहे का हे येत्या काळात आपल्याला समजेल. आपण इथेच थांबतोय. आजच्या परिस्थितीला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो मोदी इस्रायलला का गेले. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही हे 5 इलेक्शन मध्ये काय उधळण केली. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की सगळ्या संविधानिक संस्थांवर तुम्ही नागासारखे बसलेले आहात, ज्युडिशियरी सगळं. त्यामुळं आमच्या सगळ्या जनतेला मार्ग काय, तुम्ही इलेक्शन हरू शकत नाही. तुम्ही सगळी आमची संपत्ती 1 कोटी 2 उद्योगपतींना दिली आणि आम्ही भिकारी झालो. आता आम्ही त्याग करायचं राहिलं काय? दॅट्स ऑल.